हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, इथे आपण नवीन रेसिपी घेऊन आहे. ती काय ते बघूया. तर बघा, इथे मी ही वांगी घेतलेली आहेत. ती लांब लांब वांगी असतात ना, लांबोळी, ती मोठी मोठी वांगी लांबोळी, ती वांगी घेतलेली आहेत मी तुम्हाला दाखवायचं विसरून घेतले. आधीच काप करायला घेतले. तुम्ही या वांग्याच्या जागी दुसरी कोणती पण वांगी घेऊ शकता, अशा पद्धतीने बनवू शकता. तर मी बघा, ही अशा पद्धतीने वांगी घेतलेली आहेत. ही वांगी कसं काय मोठी मोठी आहेत ना, त्यामुळे अशा पद्धतीने करायला खूप सोपी जातात आणि छान पण लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी. तर बघा, हे मी असे काप करून घेतलेले आहेत. आता मी इथे पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी राईचं तेल घालते. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्हाला पण आवडेल. आणि तोंडी लावण्यासाठी ना हे खूप मस्त आहे. तर डाळ भातासोबत, अशी पण भाकरीसोबत खायचं जमते, पण डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे. तर बघू शकता, मी इथे राईचं तेल घातलं, त्यामध्ये राई जिरा घालायचा आहे. मी इथे जिरेच घातलेले आहेत आणि त्यामध्ये डायरेक्टली असे काप केलेली वांगी टाकून घेतलेली आहेत मी. तर अशा पद्धतीने ही वांगी टाकली आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि जास्त काही मसाले काही टाकायचं नाही यामध्ये. एकदम सिंपल पद्धतीने बनवायची आहे आणि राईच्या तेलात मी बनवलेली आहेत. खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने बनवल्याच्यानंतर. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि तोंडी लावण्यासाठी म्हणूनच ही एकदम सिंपल पद्धतीने मी बनवते. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतं. तुम्हाला माहिती नाही कसं आवडतं का नाही ते, पण मी अशा पद्धतीने बनवते तर आमच्या घरी सगळ्यांना आवडतं. तर बघा, मीठ घातलेलं आहे. थोडंसं फ्राय झाल्याच्यानंतर मी मीठ घातलेलं आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर यामध्ये तुम्ही असेच काप करून आलू पण घालू शकता, पण आलू घातल्याच्यानंतर ना आलू शिजायला थोडासा टाईम लागतो आणि ही वांगी जी आहेत ना, ही लवकर शिजतात, लवकर मऊ होऊन जातात. त्यामुळे मी ते आलू घातलेले नाही. साधी जर वांगी करायची असतील ना, तर मी घालते त्यामध्ये. ही मोठी मोठी वांगी असतात ना, ही लवकर शिजून जातात, लवकर तेलामध्ये लवकर फ्राय होऊन जातात. तर अशा पद्धतीने जर करायचे असेल तर अगोदरच फ्राय करून घ्यायचे आलू आणि नंतर मग यामध्ये असे शिजवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये काही पाणी बिणी नाही टाकायचं, एकदम तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी मसाले घालणार आहे. मसाले म्हणजे काय, मिरची पावडर आणि हळदी पावडर, जास्त काही घालायचे नाही मसाले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आम्ही काही जास्त एकदम सिंपल पद्धतीने बनवतो, मसाले जास्त घालत नाही. बघा, लाल मिरची पावडर घातलेला आहे मी इथे, तिखटवाला आहे. आणि हळदी पावडर घालायचं आहे. तुम्ही यामध्ये धनिया पावडर, कुणी आमचूर पावडर, हे सगळं घालू शकता तुम्ही. आमचूर पावडर पण अशा भाज्यांमध्ये छान लागतं, थोडं आंबट. पण इथे मी घातलेलं नाही. मला अशाच पद्धतीने एकदम चटणी मिठाचंच आवडतं आणि तोंडी लावण्यासाठी म्हणून ना खूप मस्त लागते हे अशा पद्धतीने. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि अशी मोठी मोठी वांगी असतात ना, त्याचेच मला खूप आवडते. छोट्या वांग्याचे पण बनवते मी, पण छोट्या वांग्याचं तितके नाही आवडत मुलांना, पण ही पण अशा पद्धतीचे खूप आवडते, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच बनवते. तर बघा, इथे मी असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि झाकून नाही ठेवलेलं आहे. झाकून जर ठेवलं ना, एकदम असे शिजून जातील, ती भाजी बनवल्यासारखी होईल. त्यामुळे झाकायचं नाही अजिबात. असेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, हलवत राहायचे आहे तेलामध्ये. ते कारण की ना, ते क्रिस्पी होतील आणि छान लागतील खायला पण. असे फ्राय केल्यासारखे छान लागतील. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. तरी ते बघू शकता तुम्ही, आपले आता तयार झालेले आहेत फ्राय होऊन. तर बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त दिसतात बघा. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आता शिजले पण आहेत हे. एक शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर शिजून जातात ही अशा पद्धतीने केल्याच्यानंतर. एकदम मऊ शिजून जातात तेलामध्येच फ्राय केल्याच्यानंतर. तर बघू शकता आपले आता वांग्याची फ्राय केलेले काप तयार झालेले आहेत मसालेवाले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता इथे किती मस्त आणि खायला पण, दिसायला पण टेस्टी दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि एकदम